डाळ भाताचा कुकर लावलेला आहे। इकडे सारण तयार केलेलं आहे, दूध तापवलेलं आहे, रितिकाचं दूध आहे, भेंडीची भाजी। आज अनंत चतुर्थी आहे त्यामुळे तांदळाचे मोदक आई करणार आहे। बाप्पाच्या आवडीचे मोदक आहेत त्यामुळे बाप्पासाठी मोदकच खाऊ घालणार आहे। आज अनंत चतुर्थी आहे त्यामुळे येताना जाताना शक्यतो येताना तर सगळेजणच करतात, पण गणपती जाताना पण आई आमची मोदकच गणपतीला नैवेद्य दाखवते। तांदळाचे मोदक करणार आहे त्यामुळे तांदळाच्या पिठाचं पॅकेट विकत आणलेलं आहे। रितिकाला सुट्टी आहे त्यामुळे तिचं सगळं आरामशीर काम चाललेलं आहे, पण ऐकते मात्र सगळं गोड बोललं की। जास्वंदीचं फूल एवढं सुंदर बोल, एवढं खूपच भारी वाटतं, मोठ्याच्या मोठं आहे। आज अनंत चतुर्थी दिवशी ब्रह्मकमळचं फूल उगवणार आहे। तुम्ही बघू शकता किती मोठी कळी झालेली आहे, आणि दुसरं पण एक कळी आहे बघा इकडे। आता उन्हामुळे दिसतंय का नाही कॅमेऱ्यामध्ये मला कळतच नाहीये, थोडंफार दिसतंय, पण ही आज उगवेलच असं वाटतंय, आज किंवा उद्या पौर्णिमा आहे ना, पौर्णिमा दिवशी सुद्धा उगवेल। स्वयंपाकाला उशीर झालाय त्यामुळे आईने पटकन जिरं, मोहरी, मिरची, लसूण आणि टोमॅटो टाकलाय भेंडीच्या भाजीमध्ये। भेंडीची भाजी खूप छान लागते टोमॅटो टाकून सुद्धा, आणि चिंच पण टाकणार आहे। हळद, गरम मसाला घातलेला आहे, आणि बघा ही भेंडीची भाजी। आणि ही आईला आमच्या शेंगदाण्याच्या कुटाशिवाय काय जमत नाही, तुम्ही बघू शकता। शेंगदाण्याचं कूट पण टाकलंय, ओलं खोबरं थोडंसं टाकलं, अगदी 1-1.5 चमचा असेल। आता मस्त वाफेवर होऊन द्यायची, आणि आपली भेंडीची भाजी काय शिजायला जास्त वेळ नाही लागत, होऊन जाईल। बारीक गॅस करायचा, भाजी शिजेलच लागेल, एक 5 ते 7 मिनिटात शिजेल। बघा तांदळाची उकड करून घेतलेली आहे। तुम्हाला जर तूप घालायचं असेल तर तूप पण घालू शकता तुम्ही। आता याला वाफ येऊन द्यायचे, तूप पण घालू शकता। आईने तेल घातले कारण आमच्या घरात बरेच जण तुपाचा जास्त प्रॉब्लेम आहे। इकडे कुकर पण झालेला आहे। हे फळ आहे ना, ह्याला चिपूड बोलतात, हे कोकणामध्ये जास्त मिळतं। हे जर तुम्ही खात असाल खूप भारी लागतं, खूप म्हणजे खूपच भारी लागतं। हे जर तुम्ही खाल्लं असेल किंवा बघितलं असेल, खाल्लं असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा। आमच्या घरात सगळ्यांना आवडतं, कारण आम्ही कोकणातले आहे त्यामुळे आम्हाला सगळ्यांना आवडतं। ते मोदक उकडून झालेले आहे। इथे कुकरमध्ये गरम भात राहावं म्हणून कुकरमध्येच ठेवलाय। आता देवाला नैवेद्य दाखवायचा आहे। भाजी आहे भाजीची, इकडे डाळ झालेली आहे, परत दुसरे मोदक उकडायला ठेवलेले आहे। घरातल्या गणपतीला आणि खाली आमच्या सोसायटीचा पण गणपती आहे, त्या देवाला गणपतीला पण नैवेद्य दाखवायचा आहे, दोघांना पण दाखवायचा आहे। थोडीशी नैवेद्याचं ताट तयार केलेलं आहे। 21 मोदक घेतले, भेंडीची भाजी, डाळ, भात, आणि आता बाप्पाला नैवेद्य दाखवायचा। मंडळी बसली आहे का? बोल गजानन महाराज की जय।